बंदूकबाज आमदार गणपत गायकवाड याला अटक करण्यात आलेली आहे। शिवसेना नेत्यावर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता। गणपत गायकवाड सह तिघांना अटक करण्यात आलेली आहे। आमदार गायकवाडचा गुंड स्टाईल पोलीस ठाण्यात आज गोळीबार आहे। गणपत गायकवाड यांना पोलिसांची भीती नाहीये का असा सवाल उपस्थित होतोय। गणपत गायकवाड यांना कायद्याची भीती नाहीये का हाही मुद्दा उपस्थित करण्यात येतोय। उल्हासनगर भागात गणपत गायकवाड यांचा गुंडा राज सुरू आहे का? कायदा सुव्यवस्था उल्हासनगरमध्ये उरली आहे का असे काही सवाल लोकशाही मराठीनं सुद्धा या सगळ्या घटनेनंतर उपस्थित केलेले आहेत। महत्वाची बातमी आपण पाहतोय दिवसातली। बंदूकबाज आमदार गणपत गायकवाड याला आता अटक करण्यात आलेली आहे। शिवसेना नेत्यावर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलेला होता। गणपत गायकवाड सह तिघांना आता ताब्यात घेण्यात आलेले आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे। शुभम, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? बंदूकबाज आमदार गणपत गायकवाड याला आता ताब्यात घेण्यात आले, अटक करण्यात आलेली आहे। यासह 3 जणांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। काय घडतंय नेमका आता उल्हासनगरमध्ये? निश्चित आपण लागवी पाहिलं तर गणपत गायकवाडसह आणखीन तिघांना जे आहे ते अटक केलेलं आहे आणि त्यांना कळवा पोलीस स्थानकामध्ये जे आहे ते आणण्यात आलेलं आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षतेमध्ये वाढ जी आहे ती केलेली आहे। या ठिकाणी संपूर्ण कळवा पोलीस स्थानकाच्या मध्ये जे आहे ते बॅरिगेटिंग जे आहेत त्या लावण्यात आलेल्या आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा यंत्रणा देखील या ठिकाणी जे आहे त्या तैनात केलेल्या आहेत। संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये परिसरामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत छावणीचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेले आहेत। अधिक जादा प्रमाणामध्ये जे आहेत ते सुरक्षा देखील जी आहे ती या ठिकाणी एकंदरीत वाढवलेली आहे। संपूर्ण पोलीस स्थानकाच्या परिसरामध्ये या ठिकाणी बॅरिगेटिंग जी आहे ती केलेली आहे आणि काल जेव्हा खऱ्या अर्थाने या तिघांचीही वैद्यकीय तपासणी झाली त्यानंतर त्यांना थेट उल्हासनगरमध्ये नव्हे तर कळवा पोलीस स्थानकामध्ये जे आहे ते आणण्यात आलेलं आहे, जेणेकरून उल्हासनगरमध्ये कोणताही प्रकारचा एक वंगाळ प्रकार जो आहे तो घडू नये, कोणताही प्रकारचा गडबड अथवा गोंधळ जो आहे तो घडू नये म्हणून या ठिकाणी जे आहे ते या तिघांना सध्या आणण्यात आलेलं आहे। आणि यानंतरच आता एकंदरीत ठाणे कोर्ट असेल किंवा उल्हासनगर कोर्टामध्ये यांची पेशी जी आहे ते एकंदरीत लागवी करण्यात येणार आहे। लागवी शुभम, आपण पाहतोय या सगळ्या प्रकरणी काही अपडेट सुद्धा समोर येत आहेत। एकूण आता तिघांना अटक करण्यात आलेली आहे। यापैकी आपण जर पाहिलं तर हर्षल केणे आणि संदीप सरवणकर यांची नावं समोर आलेली आहेत। इतर काही जण फरार असल्याचं कळतंय। यामध्ये कितपत तथ्य आहे, या संदर्भात काही माहिती मिळतेय का? त्यांचा काही शोध सुरू आहे का? काय नेमकं हे सगळं प्रकरण? निश्चित लागवी आपण पाहिलं तर जेव्हा काल रात्री ही संपूर्ण घटना घडली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधून अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येऊ लागल्या आणि यानंतर जे आहेत ते गणपत गायकवाड यांनी खुले सांगितलं की हा गुन्हा जो आहे तो मिस केलेला आहे। त्यानंतरच ज्यांनी जे आहे ते पोलिसांनी देखील त्यांना अटक जे आहे ते एकंदरीत केलेलं आहे। या घटनेमध्ये जे आहे ते एकूण 6 आरोपी असल्याचं बोललं जात आहे। सध्या पोलिसांनी जे आहे ते तिघांना अटक केलेली आहे। 3 आरोपी जे आहे ते सध्या फरार असल्याचं बोललं जात आहे। पण पाहिलं तर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो ही संपूर्ण घटना जी आहे ती उल्हासनगर पोलिसांसोबतच ठाणे गुन्हे शाखा देखील याची तपासणी आहे, की जी पडताळणी जी आहे ती करत आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी आता ज्या तिघांना अटक केलेलं आहे हे हिल लाईन पोलिसांनी जरी अटक केली असली तरी याचा पुढील तपास जो आहे त्याचा एकंदरीत ठाणे गुन्हे शाखा करत आहे। या ठिकाणावरून जे आता पुढे या तिघांना ठाणे गुन्हे शाखेच्या माध्यमातून पुढील चौकशी असेल किंवा पुढील कार्यवाही जी असेल ती सामोरे यांना तिघांना जावं लागणार आणि जे तिघं जे आहेत ते फरार आहेत त्यांचा देखील आता ठाणे गुन्हे शाखेच्या वतीने जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा तपास एकंदरीत सुरू आहे। लागवी निश्चित शुभम, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले रहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।